निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा महिलांनी सर्वाधिक लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इच्छा भगवंताची परिवार आयोजित महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात केले। शिबिराच्या कार्यक्रमास अजितदादांचे आगमन होताच जेसीबी क्रेनद्वारे भला मोठा पुष्पहार घालून व गुलाब पाकळ्यांचे वर्षाव करीत हलगी ढोल ताशेच्या निनादामध्ये स्वागत करण्यात आले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी रामवाडी इथल्या महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वक्तव्य केले। प्रथमतः राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सौ शीतल तेली उगले मॅडम, इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मामा जाधव, आमदार यशवंत तात्या माने, संजय मामा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील, आमदार राजन मालक पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण, महिला निरीक्षक सौ रुपालीताई पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, लोकप्रिय नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमात प्रारंभी आयोजक तथा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 ज्येष्ठ महिलांना साड्या तसेच आरोग्य किट देण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, इच्छा भगवंताची परिवारातील सभासद परिश्रम घेतले। यावेळी रामवाडी परिसरातील महिला तसेच नागरिक उपस्थित होते।